आज सकाळी मला उठायला उशीर झाला होता, पण त्यातही कसाबसा आटोपून ऑफिसला गेलो. पण तब्येत ठीक नसल्यामुळे ऑफिसमधून नेहमीपेक्षा खूप लवकर निघालो होतो. अंगात काहीतरी अशक्तपणा जाणवत होता, डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. आज थोडं लवकर घरी जाऊन आराम करावा असा विचार करून मी स्टेशनवर पोहोचलो. आश्चर्य म्हणजे त्यावेळेला ट्रेनमध्ये नेहमीची ढकलाढकली नव्हती. गर्दी कमी असल्यामुळे बरं वाटलं. एक दीर्घ श्वास घेत मी खिडकीजवळची जागा पकडली आणि बाहेरच्या प्लॅटफॉर्मकडे बघत बसलो. नेहमीचा गोंधळ, चहा समोशाचे आवाज, धावपळ हे सगळं चालू होतंच, पण आज मी त्या सगळ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होतो. आज तरी या सगळ्या धावपळीपासून थोडी सुटका मिळाली असं मनात म्हणत मी शांतपणे बसलो होतो. इतक्यात ट्रेन सुटायच्या आधीच एक छोटा मुलगा धावत धावत डब्यात चढला. वय जास्तीत जास्त 10 वर्ष. कडेवर एक लहानसं बाळ 7-8 महिन्यांचं असेल. त्याचा श्वास फुललेला होता. 2-3 वेळा धापा टाकत तो तसाच उभा राहिला. त्याचे कपडे फाटके, चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यांत एक विचित्र स्थिरता. परिस्थितीने लहान वयातच मोठं केलं होतं त्याला. काही क्षणांनी त्याने स्वतःला सावरलं. खांद्याला अडकवलेल्या जुन्या पिशवीतून त्याने काही पेन काढले आणि विकायला सुरुवात केली. पेन घ्या, 5 रुपयाला एक. त्याचा आवाज फार मोठा नव्हता, पण त्यात एक हट्ट होता, जगण्याचा. तेवढ्यात त्याच्या कडेवरचं बाळ जोरजोरात रडायला लागलं. त्याने तिला अलगद हलवत शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबत नव्हती. माझ्यासमोर बसलेल्या काही बायका कुजबुजू लागल्या. काय लोक असतात ना, एवढ्या छोट्या मुलांना कामाला लावतात. आई वडील काय करत असतील देव जाणे. बाळ घेऊन फिरतोय विकायला, काहीतरी लाज असावी. त्यांचे शब्द कानावर पडत होते, पण त्या मुलाने एकदाही वर पाहिलं नाही. त्याने कोणालाही उत्तर दिलं नाही. तो फक्त आपलं काम करत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर ना राग ना लाज, फक्त एक शांत स्वीकार. तो माझ्याजवळ आला तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी विचारलं, बाळ इतकं का रडतंय आणि तुझी आई कुठे आहे? त्याने क्षणभर माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत थोडासा थकवा, थोडी वेदना आणि खूप सगळी सवय होती. तो हळू आवाजात म्हणाला, आई 4 महिन्यांपूर्वी गेली. बाबा नाहीत मला. ही माझी लहान बहीण आहे. माझ्या अंगावर काटा आला. तो पुढे म्हणाला, आई प्लॅटफॉर्मच्या बाहेर फुलं विकायची. आता मी पेन विकतो. हिला भूक लागली असेल. कालपासून काही खाल्लं नाही आम्ही. हे ऐकून माझ्या घशात शब्द अडकले. काय बोलावं काही सुचत नव्हतं. तेवढ्यात पुढचं स्टेशन आलं. ट्रेन थांबताच तो पटकन खाली उतरला. मी थोडा घाबरलोच. बाळाला असंच सोडून गेला. पण 2 मिनिटात तो परत धावत आला. त्याच्या हातात अजून एक छोटी पिशवी होती. त्यातून त्याने एक दुधाची बाटली काढली. तो काळजीपूर्वक बाळाला दूध पाजू लागला. बाळाचं रडणं हळूहळू थांबलं. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसायला लागलं. त्या क्षणी मला वाटलं, तो फक्त भाऊ नव्हता, तो तिच्यासाठी आई वडील सगळं काही होता. मी पूर्णपणे गहिवरून गेलो होतो. मनात एकाच वेळी खूप विचार चालू होते. आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टींवर तक्रार करतो त्या किती क्षुल्लक आहेत. मी खिशातून पैसे काढले आणि त्याच्याकडे पुढे केले. हे घे, उपयोगी पडतील, असं मी म्हणालो. तो थोडा हसला. त्याच्या चेहऱ्यावर अभिमान होता. तो म्हणाला, दादा, तुम्ही आज पैसे द्याल, पण उद्या मलाच माझं सगळं करावं लागणार आहे. त्या एका वाक्याने मी थिजलो. एवढ्या लहान मुलाच्या तोंडून एवढं मोठं वाक्य. त्याच्या आत्मसन्मानासमोर माझे पैसे खूप छोटे वाटले. मी पैसे परत खिशात ठेवले, पण त्याच्याकडून एक पेन घेतलं. त्याने दिलेलं ते पेन माझ्यासाठी साधं नव्हतं. ते त्याच्या संघर्षाचं, स्वाभिमानाचं प्रतीक होतं. पुढचं स्टेशन आलं आणि मी उतरायला उभा राहिलो. ट्रेनमधून उतरतानाही माझं लक्ष त्याच्याकडेच होतं. तो पुन्हा आपल्या कामात मग्न झाला होता. जणू काही घडलंच नव्हतं. घरी जाताना प्रत्येक पाऊल जड झालं होतं. मनात एकच विचार घोळत होता, नशीब किती वेगवेगळं असतं प्रत्येकाचं. त्या रात्री झोपायच्या आधी मी देवासमोर हात जोडले आणि मनापासून प्रार्थना केली. देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहीन. आता मला जास्त काही नको, पण अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ देऊ नकोस. आणि शक्य असेल तर मला इतकी ताकद दे की मी अशा कोणाच्या तरी आयुष्यात थोडासा प्रकाश आणू शकीन. त्या दिवशी मला समजलं,
खरी श्रीमंती पैशात नसते, तर मनातल्या ताकदीत आणि स्वाभिमानात असते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.